उत्तर भारत मंदिर दर्शन या अंतर्गत आपण दिल्लीतले मंदिर बघत आहोत. दिल्लीतल्या मंदिरांचा इतिहास, आपले लोकेशन असं बघत असताना आज मी दिल्लीतल्या पटेल नगर या भागातील पिलर नंबर 208 गली नंबर 13 या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे, जय श्रीकृष्ण मंदिर. त्या ठिकाणचा इतिहास आणि माहिती मी तुम्हाला. हा जो रोड आहे दिसतो, हा मेन रोड आहे. म्हणजे मेट्रोची ब्लू लाईन पटेल नगरला उतरल्यानंतर तिथून एक साधारण 15-20 पिलर चालल्यानंतर हा 208 नंबरचा पिलर, तिथून गली नंबर 13 असं हे लोकेशन आहे. थोडंसं खाली खरंच गल्लीत आहे लोकेशन जे आहे. ही छोटी गल्ली आहे, यात हे आहे म्हणजे कधी कधी गल्ली नंबर आपण जे म्हणतो ते खूप मोठी गल्ली असते, खरंच छोटी गल्ली आहे. मंदिर बाहेर गल्ली छोटी असली तर मध्ये मस्त बऱ्यापैकी प्रशस्त आहे. स्थानांची व्हिडिओ किंवा आपल्या मंदिरांची व्हिडिओ बघत असताना त्यापैकी एक महंत होते आपले मयंकराज बाबा पाचरावत, बर त्या लिमगावचे. त्यांनी इथे त्या टायमाला 1500 रुपयामध्ये जागा घेतली बर आणि झोपडी टाईप बनवून 3-4 संत महंत इथे राहत होते. त्यानंतर एका प्रोग्रामामध्ये काही सत्संग लाभार्थी लोक इथे आले आणि त्यामध्ये कालूभाभी नावाची एक बाई होती, ती मुलतानमध्ये होती. तिच्या 2 घरं सोडून मंदिर होतं. तर ती रिफ्युजी कॅम्पमध्ये दर्यापूर म्हणून, दर्यागंज म्हणून इथे नवी दिल्लीमध्ये तिला कॅम्प दिला होता, तिथे ती राहत होती. तर अचानक एक दिवशी 2 बक्षे तिच्या बेड्यामध्ये, बेडा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, अंगणामध्ये 2 बक्षे तिच्या अंगणामध्ये पडले. आणि मग ते सकाळी ती झाडू द्यायला ज्या टायमाला आली तर ते बक्षे पाहिले, तिने ते शोर माचवला. लोक गोळा झाले, पोलीस वगैरे आले. तर पहिला बक्सा खोलला तर त्यामध्ये ही मूर्ती, जी मोठी मूर्ती आहे आपली मंदिराची, सगळ्यात मोठी पाषाणाची, काळ्या पाषाणाची, ती मूर्ती त्याच्यात निघाली. ती मूर्ती पाहून ती बाई लढायला लागली, तर मेरे ठाकूर जी आहे. अरे वा. तर अशा प्रकारे मग ते मूर्ती इथे राहील, ठेवली यांनी लोकांनी. आणि नंतर मग 25x22चा एक हॉल बनवला आणि संचालन कार्य सुरू झालं. मग त्यामध्ये खामनीकर बाबा, कांतप्रभाकर शास्त्री, सारंगधरदा येळमकर, सारंगधरदा बिडकर, कृष्णराज पेंटर, असे बहुत पुष्कळसे संत महंत इथे राहू लागले. आता या लोकांचा वृद्धापकाळ आला तर 1970ला यांनी ती रजिस्ट्री माझ्या नावे करून दिली, या सगळ्यांनी सहमतीने. आणि 70 ते 80 मी शिक्षण घेतलं आणि 80 ते आतापर्यंत मी याचं संचालन करत आलेलो आहे. आपलं जन्मगाव बाबा? जन्मगाव परभणी जिल्ह्यामध्ये, काय बरंच नाव आहे बा गावाचं, परभणी पासून का म्हणतात 12-14 किलोमीटरवर आहे. बर. म्हणजे वेगळ्या अंगाने सांगतो की खरोखर स्वदेशाचा, स्वग्रामाचा त्याग झालेला आहे. म्हणजे की गावाचं नाव पण आठवलं नाही, याला त्याग म्हणतात. हे लक्षात. 1.5 किंवा 1 वर्षाचा असं त्या टायमाला गुरुचरणी अर्पण केलं. बर. आणि म्हणजे सरळ बाबा, तसं बिडकर बाबा, पहिले बिडकर बाबा. कोणते? वर्धनस्थ बिडकर बाबा म्हणजे फेसवाल्यांचा ओंकार बाबा? नाही, फेसच्या अगोदरचे ओंकार बाबा. ओंकार बाबा, ओंकार बाबांच्या हातावर, त्यांच्या हाती संकल्पने त्यांनी सगळं संरक्षण त्यांनी दिलं. आणि दीक्षा झाल्यानंतर भोजने बाबांकडे, म्हणजे आता जे भोजने बाबा आहेत त्यांचे गुरु, ज्यांच्याकडे प्रभाकर दादा, ज्यांच्याकडे श्री भास्कर दादा, आताचे बाबा, हे सगळे 4 शब्द तिथे अध्ययन केलं. आणि 70ला इथे आलो. 70 ते 80 मी संस्कृत अध्ययन केलं दिल्लीमध्ये, बनारस युनिव्हर्सिटी मधून. आणि 80 ते आतापर्यंत मग हे संचालन कार्य 47 वर्ष होत आलेत, म्हणजे झालेत समजा 46-47 आतापर्यंत सुरू आहे.
आणि खूप छान मंदिर आहे. मी मागे एकदा खूप वर्षापूर्वी आलतो, तेव्हा खूप गर्दी होती आणि काहीतरी प्रोग्राम होता, गर्दी होती. छान मंदिर आहे बाबा, मला आवडलं. आणि आपल्या पंथाचं धर्मकार्य, आपली मंदिरं आपल्याच लोकांना माहिती नसतात, त्यामुळे कोणी येणार जाणारे कमी असतात. ते सर्वांपर्यंत माहिती व्हावी म्हणून हा सगळा व्हिडिओ बनवला होता. आपण दिलेली सर्व माहिती खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण आहे. याच्यासाठी धन्यवाद, दंडवत. कारण आपण म्हणतो बऱ्याच वेळा की महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार हा काबूल कंदारपर्यंत झाला होता. त्याच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये खूप सारी मंदिरं होतं. जवळजवळ पाकिस्तानमध्ये आपले 47 मंदिरं होते. बर 47 मंदिर होते. मग त्याची काही क्लेम वगैरे काही जमली नाही. म्हणजे पळून आलो आपण सगळे. पळून आणणं हा शब्द ठीक नाही आपल्याकडे. निघून आलो निघून आलो आपण बा असं धर्म सांभाळण्यासाठी. आता काही लोकांमध्ये नको आणि धर्म या दृष्टिकोनातून आपण ते सोडून आलो इथे. तर ते सर्व आपल्या पंथाला माहिती व्हावं या उद्देशाने हा व्हिडिओ आहे. बाबा पुन्हा एकदा आपल्याला दंड प्रणाम. थांबतो.